मुलगी होती माझ्याकडे छोटी, की ती 3 वर्षाची असतानाच तिला एकदम -3.5-4 वगैरे नंबर लागला. तर एक्सपेक्टेड नव्हतं असंही नाही. आई वडील दोघांनाही चष्मे होते, आई वडिलांच्या दोघांची लेझर सर्जरी झालेल्या होत्या, पण समहाऊ त्यांना ते नको होतं की कोणी पाहावं की तिला चष्मा लागला, एवढ्या लहान वयात कसा काय लागला वगैरे. पण कोणी आलं की तिला पटकन सांगायचं चष्मा काढून ठेव, किंवा कुठेही सोशल मीडियावर तिचे फोटो टाकले तरी ते चष्म्याविना असायचे. आणि हे करत गेल्यामुळे ती मुलगी एक दिवस निराश झाली, म्हणजे मी घालणारच नाही चष्मा काही झालं तरी. तर हे असं नकोय आपल्याला व्हायला. त्यांना ऍक्सेप्ट करू द्या, नॉर्मलाइज त्यांच्यासाठी जेवढं कराल तुम्ही तेवढं ते पटकन. आणि नंबर जर व्यवस्थित काढला असेल तर मुलं अजिबात किरकिर करत नाहीत, म्हणजे व्यवस्थित चष्मा वापरतात. म्हणजे बऱ्याच वेळेला असं पालकांचं थोडंसं डोक्यात असतं की कसा वापरेला चष्मा, शाळेत कुठे अडकळून पडला, चष्मा फुटला तर काय. तर आजकाल चष्मे अतिशय लाईट वेट येतात आणि ते फायबर याचे असतात, ग्लासचे आजकाल चष्मे येत नाही, त्यामुळे फुटायचा फारसा संबंध येत नाही. इनफॅक्ट चष्मा घालून मुलांना क्लिअर दिसल्यामुळे त्यांचे अकॅडमिक आणि स्पोर्ट्सचे परफॉर्मन्स पण खूप वाढतात.